जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे आपलं गुरुजी यूट्यूब चॅनलवर। मित्र, शिक्षक भरती संदर्भात आतापर्यंत जिल्हा परिषद जे आहे तर एकूण 7 जिल्हा परिषदच्या जे जाहिराती सध्या आल्या होत्या, तर काही जिल्हा परिषदेंचं 6 तारखेपर्यंत सध्या जे काही फॉर्म जमा करण्यासंदर्भात जी काही डेट आहे तर ती देण्यात आली आहे। तसंच बघा, ज्या सर्वात आधी जाहिरात आली होती तर त्याच्यामधल्या काही जिल्हा परिषदेंच्या ज्या निवड याद्या आहे तर त्या सध्या बघा पब्लिश झालेल्या आहे। तर त्यापैकी महत्त्वाची या ठिकाणी जी काही निवड यादी आहे तर ती जिल्हा परिषद अमरावती संदर्भात बघा आजच्या दिवसाला सध्या लेटेस्ट जी आहे तर ती सध्या जाहीर झाली आहे। तर हे अत्यंत महत्त्वाचं सध्या पत्र असणार आहे आणि ही जी आहे तर जिल्हा परिषद अमरावतीच्या वतीने प्रति गट शिक्षण अधिकारी, पंचायत समिती धारणी, चिखलदरा, अमरावती, अचलपूर आणि चांदूर बाजार, तर ह्या संबंधित जे काही पंचायत समिती आहे तर त्यांचे गट शिक्षण अधिकाऱ्यांना सध्या देण्यात आलं आहे। तर ह्याच्यामध्ये जे सेवानिवृत्त शिक्षक आहे तर त्यांची कंत्राटी तत्वावर तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती संदर्भात बघा इथं विषय देण्यात आला आहे। तर जवळपास इथं जे काही अर्ज आले होते सेवानिवृत्त शिक्षकांचे तर जवळपास या ठिकाणी तुम्ही बघू शकता पंचायत समिती धारणीकडून 12 अर्ज, चिखलदराकडून 15, अमरावती 4, अचलपूर 2, चांदूर बाजार 2 असे म्हणजे एकूण या ठिकाणी 35 अर्ज सध्या प्राप्त हे झाले होते। आणि हे संपूर्ण जे काही 35 अर्ज आहे तर ते सेवानिवृत्त शिक्षकांसंदर्भात आहे। तर सेवानिवृत्त शिक्षकांनी एकूण 35 अर्ज इथं बघा केलेले आहे आणि त्यांचं जो मूळ कागदपत्र आहे दस्तऐवज आणि ते तपासणीसाठी बघा 1/8/2024 12 वाजता सध्या जे शिक्षण विभाग आहे प्राथमिक जिल्हा परिषद अमरावती येथे उपस्थित राहण्यासंदर्भात तसे हे कळवण्यात आलेले आहे। म्हणजे ह्यांचं जे काही पुढील प्रक्रिया असेल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भात तर ती सध्या 1 तारखेला इथं होणार आहे। आणि या ठिकाणी यादी देखील बघा लावलेली आहे तर ती यादी देखील तुम्हाला दाखवतो। तर इथं तुम्ही बघू शकता सेवानिवृत्त शिक्षकांची म्हणजे जिल्हा परिषद अमरावती अंतर्गत कंत्राटी तत्वावर सेवानिवृत्त शिक्षकांचे समुपदेशन प्राधान्यक्रम यादी, तर हे या ठिकाणी जी यादी आहे तर ती देण्यात आली आहे। तर ह्याच्यामध्ये सेवानिवृत्त शिक्षकांचं नाव, पत्ता वगैरे आहे। त्यानंतर या ठिकाणी सेवानिवृत्त दिनांक असेल, वय इथं बघू शकता तुम्ही 70 वर्ष, 67, 64, शैक्षणिक अर्हता, त्यानंतर अनुभव वगैरे आहे आणि कोणत्या पदामध्ये या ठिकाणी बघा त्यांची सध्या सेवानिवृत्त झाली होती असे डिटेल्स इथे संपूर्ण देण्यात आली आहे। म्हणजे या ठिकाणी जवळपास जे काही उमेदवार आहे तर ते उमेदवार लास्ट जो आहे तो 36 उमेदवारांचं सध्या इथं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भात हे पत्र इश्यू करण्यात आलं आहे। तसंच उर्वरित जे काही जिल्हा परिषद आहे ज्यांचं सध्या फॉर्म या ठिकाणी सबमिटचं जे काही मुदत होती तर ती सध्या संपली आहे। तर अशा जिल्हा परिषदचं लवकर अशा याद्या सध्या जाहीर होईल, कारण महत्त्वाचे जे काही मंत्रालय स्तरावरनं आणि आयुक्त स्तरावरनं जे आदेश देण्यात आले आहेत ती पेसा कंत्राटी शिक्षक भरती आहे तर ती जवळपास बघा 1 महिन्याच्या कालावधीमध्ये संपूर्ण प्रक्रिया आहे तर ती पूर्ण करायची आहे। तर आतापर्यंत 7 जिल्हा परिषदचा अर्ज किंवा जी जाहिरात आहे तर ती आली आहे। उर्वरित जे काही 13 पैकी बघा चालू आठवड्यामध्ये सध्या संपूर्ण जे काही जाहिरात आलेल्या आपल्याला पाहायला मिळेल। तर उर्वरित देखील लवकरात लवकर येईल। तर अशा ज्या काही महत्त्वाच्या लेटेस्ट अपडेट पाहण्यासाठी आपल्या टेलिग्राम चॅनल देखील तुम्ही जॉईन करा। हे तुम्हाला संपूर्ण यादी PDF आपल्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल आहे, तिथे जाऊन डाउनलोड करू शकता। तर अशी महत्त्वाची अपडेट आहे आणि ज्यांचं सध्या जाहिरात आलेली नाही तर त्यांनी बघा त्यांना अर्ज जर करायचा असेल तर संपूर्ण डॉक्युमेंट असेल तर ते डॉक्युमेंट बघा तुम्ही तयार करून ठेवा, जेणेकरून जी डेट येईल त्या डेटमध्ये सध्या तुम्ही अर्ज हे करू शकणार। तर सध्या तरी ज्यांचं 6 तारखेपर्यंत सध्या बघा अर्ज करायची मुदत आहे तर त्या जिल्हा परिषदला बघा जे क्वालिफाय असतील तर त्यांनी सध्या अर्ज हे करून टाका, जेणेकरून तुमचं देखील अशाच पद्धतीने जी यादी आहे त्याची नाव येईल। तर ह्या ठिकाणी फक्त आता हे सेवानिवृत्त शिक्षकांची सध्या प्राधान्यक्रम यादी जाहीर झाली आहे। उर्वरित यादी देखील बघा लवकरात लवकर जाहीर होईल। तर सध्या तरी ही महत्त्वाची लेटेस्ट अपडेट होती। अपडेट जर आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या जे काही अपडेट आहे ते वेळोवेळी मिळत जाईल। तर भेटू आपण एखाद्या महत्त्वाच्या इन्फॉर्मेशनमध्ये, तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम।